सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरणार आहे? ऑप्शन ए दुसरे, ऑप्शन बी तिसरे, ऑप्शन सी चौथे, ऑप्शन डी पहिले. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दुसरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारताचा आर्थिक विकास दर विद्यमान आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज मूडीज संस्थेने वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.7, ऑप्शन बी 6.5, ऑप्शन सी 6.4, ऑप्शन डी 6.3. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6.4. तरचा प्रश्न क्रमांक 3. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे सुरू होत आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी जयपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांना किती वर्षे मुदतवाढ दिली आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारताच्या पंकज अडवाणीने कितवी आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणी आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए रोहन बोपना, ऑप्शन बी पंकज अडवाणी, ऑप्शन सी पी सिंधू, ऑप्शन डी सायना नेहवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पंकज अडवाणी. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांच्या कार्यकाळ कधीपर्यंत 2 वर्षासाठी वाढविला आहे? ऑप्शन ए मार्च 2027, ऑप्शन बी जुलै 2027, ऑप्शन सी जून 2027, ऑप्शन डी एप्रिल 2027. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मार्च 2027. तरचा प्रश्न क्रमांक 8. नवी दिल्ली येथे कितवे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए 97, ऑप्शन बी 95, ऑप्शन सी 96, ऑप्शन डी 98. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 98. तरचा प्रश्न क्रमांक 9. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 175, ऑप्शन सी 150, ऑप्शन डी 100. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 200. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती सामन्यामध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 105, ऑप्शन सी 102, ऑप्शन डी 104. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 104. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने आयसीसी स्पर्धेत एकाच सामन्यात 5व्यांदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी कुलदीप यादव, ऑप्शन सी मोहम्मद शमी, ऑप्शन डी मोहम्मद सिराज. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मोहम्मद शमी. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडले आहे? ऑप्शन ए दोहा, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दोहा. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आल्या आहेत? ऑप्शन ए म्यानमार, ऑप्शन बी तुर्की, ऑप्शन सी इराक, ऑप्शन डी इटली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इटली. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. इटलीमध्ये आयोजित ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा किती सदस्यीय संघ सहभागी होणार आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 49, ऑप्शन सी 47, ऑप्शन डी 45. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 49. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे? ऑप्शन ए 11,000, ऑप्शन बी 13,000, ऑप्शन सी 10,000, ऑप्शन डी 14,000. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 11,000. चा प्रश्न क्रमांक 16. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. आयसीसीच्या एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धेत सर्वाधिक किती विकेट घेत मोहम्मद शमी सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 58. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 60. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणी क्षेत्ररक्षक म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 156 झेल घेण्याचा मोहम्मद अझरुद्दीनच्या भारतीय
विक्रमाशी बरोबरी केली आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी के.एल. राहुल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विराट कोहली. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. जॅव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल भारत कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी USA, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी USA. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. BCC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 कोण ठरले आहे? ऑप्शन ए मीराबाई चानू, ऑप्शन बी BV सिंधू, ऑप्शन सी साक्षी मलिक, ऑप्शन डी मनू भाकर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मनू भाकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. आशियाई इकॉनॉमिक डायलॉग 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. एशियाई कप 2025 टेबल टेनिस टूर्नामेंटचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी USA, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रेजिमेंट इंजिन तेज कोणी लॉन्च केले आहे? ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी हॅप्रिक्स, ऑप्शन सी DRDO, ऑप्शन डी स्पेस एक्स. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हॅप्रिक्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. फ्युचर ब्रँड इंडेक्स 2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशाने ओपेक्स प्लसचा सदस्य बनवण्यासाठी मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी भूतान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ब्राझील. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 21 फेब्रुवारी, ऑप्शन बी 23 फेब्रुवारी, ऑप्शन सी 22 फेब्रुवारी, ऑप्शन डी 24 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 21 फेब्रुवारी. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.